नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। नमस्कार विद्यार्थी बालमित्रहो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी करिता विषय गणित आणि आजचा आपला जो घटक आहे तो आहे 18वा त्रिमितीय आकार। आज आपण पहा त्रिमितीय आकार म्हणजे ज्या आकारामध्ये पहा लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 घटक असतात त्याला म्हणतात त्रिमितीय आकार। तर याच्यामध्ये पहा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लांबी आणि रुंदी एवढे शब्द वापरलेले तुम्ही आठवता। प्रत्येक वेळी आपण म्हणतो ही लांबी आहे, ही रुंदी आहे, परंतु एक तिसराही पण घटक असतो तो असतो उंची। आणि ह्या त्रिमितीय आकारामध्ये उंची हा घटक ऍड झालेला आहे तिसरा, आणि त्यामुळे हे आकार त्रिमितीय आकार म्हणून ओळखले जातात। तर पहिल्यांदा एक छान उदाहरण आहे पहा इष्टिकाचितीचं। इष्टिकाचिती म्हणजे अशा प्रकारची एक आकृती असते की जसं आपण काडीपेटी वगैरे घ्या किंवा आपलं डस्टर वगैरे घ्या, तर हे इष्टिकाचितीचं उत्तम उदाहरण असतं। किंवा आता मी तुम्हाला चांगल्या प्रकारे जर दाखवायचं म्हटलं तर हे एक इष्टिकाचिती म्हणून हे एक प्रतल, प्लेन प्रतल आहे पहा, तुम्हाला हे दिसत असेल हे, किंवा आपण हे जे आपण क्युबॉइड म्हणतो तर तो हा एक उत्तम उदाहरण आहे। प्लेन जर आपण थोडीशी बसकी म्हटली, आपण चपटी म्हणतो जास्त, तर जर म्हटलं तर हे प्रतल सुद्धा इष्टिकाचितीचं उत्तम उदाहरण आहे। याला चौकोनी चिती सुद्धा म्हणतात। इष्टिकाचितीलाच काय म्हणतात? चौकोनी चिती। तर आता आपण हे पाहणार आहोत। ह्यात आपल्याला सर्वात छान असं दिसणार आहे पृष्ठ वगैरे, आणखी शिरोबिंदू, कडा, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये छान दिसणार आहेत, आणि म्हणून मी तुम्हाला हा मोठा आकार दाखवणार आहे। याच्यामध्ये सुद्धा दिसणार आहे, परंतु हे बसक असल्यामुळे तुम्हाला ते कडा वगैरे व्यवस्थित दिसणार नाही। तर पहा ही आहे इष्टिकाचिती। आता ह्या इष्टिकाचितीला पहा, पहिला घटक आहे हा इष्टिकाचिती, त्याला आपण क्युबॉइड सुद्धा म्हणतो। तर ह्याच्यामध्ये पहा या इष्टिकाचितीला कडा किती आहेत। पहिल्यांदा आपण याचे पृष्ठ पाहूया। तर हे पहा याचे पृष्ठ 6 आहेत। हा पहा वरचा भाग बरोबर त्याच्या खालचा भाग, हा वरचा खालचा किती झाले 1 2, इकडचा आणि इकडचा 3 4, आणि आता इकडचा आणि इकडचा पहा तुम्ही 6 पृष्ठ आहे झाला। कशा प्रकारे आहेत तर मी तुम्हाला आता चांगल्या प्रकारे सांगते पहा। हा वरचा भाग, त्याच्याच खालचा भाग तळ, हा वरचा आणि हा खालचा, हे झाले 2 पृष्ठ। हा एक इकडचा साईडचा आणि हा साईडचा, हे झाले 4, आणि हा इकडच्या साईडचा, हा इकडच्या साईडचा, असे 6 आहेत पहा। डस्टर तुम्ही सुद्धा हातात घेऊन पाहिलं, तुमच्याकडे ह्या जर वस्तू नसल्या तर डस्टर घेऊन पहा, बरोबर 6 पृष्ठ असतात। हा आहे इष्टिकाचिती आणि याचे 6 पृष्ठ असतात, वरचा, खालचा, साईडचा, इकडच्या साईडचा, इकडच्या साईडचा आणि इकडच्या साईडचा, असे 6 पृष्ठ असतात। आता याला शिरोबिंदू किती आहेत? शिरोबिंदू पाहणार आहोत आपण। आता याला शिरोबिंदू म्हणजे आपण आता इथे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिसत आहेत शिरोबिंदू पहा, A B C D हे 4 शिरोबिंदू आहेत। खाली आहेत P Q S R किंवा RS, म्हणजे वरचे 4 आणि खालचे 4 शिरोबिंदू पहा कसे असतात। हा 1 2 3 4, आणि उलटी साइड करून 5 6 7 8, कारण पहा हे शिरोबिंदू म्हणजे याचे आपण जेव्हा कडाच्या खाली जुळतात, म्हणजे पहा वरचे 4 कोपरे जे असतात, कोपरे म्हणजेच आपण कॉर्नर म्हणतो ना, आणि कॉर्नरवरच आपले शिरोबिंदू असतात। 1 2 3 4 5 6 7 8। आता तुम्ही म्हणाल इकडं, तर हा ह्याचा जो भाग आहे त्याचा हा एक शिरोबिंदू येते, हा पण येतो, हा पण येतो, हा पण येतो, म्हणजे हे जे खालचे आहेत ते याचे येतात। त्याच्यानंतर इकडचे आपण जे मोजले ते याच्यामध्ये येतात, म्हणजे म्हणून ते आपण मोजत नाही, म्हणून आपण फक्त वरचे शिरोबिंदू आणि
खालचे मोजले की पूर्ण सगळ्या ह्या जी आपली इष्टिका चिती आहे त्याचे पूर्ण शिरोबिंदू दिसतात. इथं तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल पहा. असं लक्षात घ्यायचं. शिरोबिंदू म्हणजे पहा हे वरचे 4 आणि खालचे एकदम तळातले 1 2 3 4 असे 8 असतात. त्याच्यानंतर पहा याला कडा म्हणजे त्याच्या उभ्या असतात. कडा आणि कोपरे हा शब्द तुम्ही इथे शिरोबिंदू आहेत 8 आणि कडा आहेत पहा 12. तर 12 कडा कशा आहेत पहा. कडा म्हणजे आता तुम्ही 12 कशा आहेत पहा. ही एक कड म्हणजे बाजू. कड म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की मी एका कडेवर झोपले म्हणजे एका बाजूवर. म्हणजे ही एक बाजू 1 2 3 4 ह्या वरच्या 4 उलट करा 5 6 7 8 ह्या झाल्या 8. आता राहिल्या कोणत्या 9 10 11 आणि 12. आता लक्षात घ्या दोन समजा असे चौकोन असे आहेत ते एकमेकावर चिटकवा आणि हे फक्त त्याला 4 हे कोपरे स्तंभ आहेत उभे. समजा हा वरचा भाग आणि हा खालचा भाग आहे. तो कशाने ह्या 4 यानं शिल्लक आपण 4 हे पहा. म्हणजे हे 4 कडा ह्या अशा झाल्या 1 2 3 4 उलट करा 5 6 7 8 आणि आता हे 9 हे 10 हे 11 आणि हे 12. तुमच्याकडे हे वस्तू नसेल तर डस्टर पहा डायरेक्ट तुम्ही छोटस 1 2 3 4 खालच्या तशाच 5 6 7 8 म्हणजे वर 4 असले तर खाली 4 असणारच आहेत की नाही. आता 9 10 11 आणि 12 कडा म्हणजे थोडक्यात त्याच्या हा बाजूचाच प्रकार असतो कडा. पण त्या आपण ह्याच्यामध्ये लांबी रुंदी आणि ह्या तिसरा जो भाग आहे हा त्रिमिती आकारमध्ये कडा म्हणतात त्याला. उंची हा भाग आहे हा थोडक्यात. तर हे झालं इष्टिका चितीबद्दलचं. तर इष्टिका चितीला पहा 6 पृष्ठे असतात. सपाट पृष्ठ समजतात. सपाट पृष्ठ हे पृष्ठ असतात. त्याच्यानंतर शिरोबिंदू असतात 8 आणि कडा असतात 12. तर हे आपण इष्टिका चितीबद्दल पाहिलं. आता दुसरी आकृती आपल्याकडे आहे पहा. ती आहे घन. हा क्यूब आहे. हा क्यूब म्हणजेच घन म्हणतात याला. पहा इथं क्यूब आहे. याला क्यूब म्हणतात म्हणजे याला घन आकार आहे. हा त्रिमितीय आकार आहे. तर याच्यामध्ये हा पण आपल्याकडे जर घन नसेल तर पहा फासा व चौकोनी चिती यांच्या दरम्यान काय फरक असतो. चौकोनी चितीची सर्व पृष्ठे समान चौरसाकृती असतात तेव्हा त्या चितीला घन म्हणतात. म्हणजे ह्याचे पहा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. फक्त ह्याचे पृष्ठ हे आयताकृती आहेत आणि ह्याचे पहा सगळे चौकोन आहेत. म्हणजे ही एक तुम्ही काय म्हणतो आपण बर्फ असतो की नाही आपला. तो बर्फ आपण एक ह्याच्यामधला काढला की बरोबर असे त्याचे असे त्या साच्यामधून अशा प्रकारे निघतात. पाहता असे चौकोनी तुकडे निघतात की. आणि जर तुम्हाला हे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पहा तुमच्या खेळायचं जे आपण म्हणतो की नाही ते फिरवून आपण ते कलर वेगवेगळे एकत्र करतो मॅच करतो. तर ते सुद्धा म्हणजे आपल्याकडे ही जर वस्तू तुमच्याकडे नसेल तर दुसरी एक वस्तू असते पहा तुमच्याकडं. हा पहा खेळण्याचा तुमचा जो तुमच्याकडे असतो हा आहे की नाही. हा तर हा सुद्धा हा घनचा एक घन म्हणजे हा सुद्धा तुम्ही तुमच्या आकार पृष्ठ पाहण्यासाठी किंवा शिरोबिंदू पाहण्यासाठी याचा उपयोग करू शकता. ह्या वस्तू शक्यतो आपल्याकडे उपलब्ध होत नाहीत कारण ह्या शाळेमध्ये असतात. आणि घरगुती आपल्याला जर पाहायचं तर हा घन घ्या आणि याच्यामधून तुम्हाला छान प्रकारे समजेल. आता पहा आपण हा घन पाहिला तर या घनाला पहा पृष्ठे किती आहेत. आता पृष्ठे म्हणजे आपल्याला जर आता पहा हा सपाट पृष्ठभाग आहे म्हणजे आपण याला 1 नाव देऊया. 1 आपण मोजताना जशी जर काउंटिंग केले आपल्याला बरोबर समजते. 1 त्याच्यानंतर खालचा दुसरा 2 3 इकडे 4 5 आणि 6. पहा आपण सगळे पृष्ठ मोजून झाले आपले. याला सुद्धा पृष्ठ आहेत 6. हा इष्टिका चिती सारखाच आहे
पहा मी तुम्हाला नंबरिंग केलेलं दाखवते इथं. म्हणजे 1 नंबर खालचा सॉरी हा 1 नंबर 2 असे सगळ्याला नंबर टाकून दिले, म्हणजे तुमचा काही मोजायचा कोणता राहिला का हे सुद्धा तुम्हाला समजते. बरोबर आहे. हे 6 तुम्हाला एवढं त्याची काळजी पण करायची काम नाही, कारण तुम्ही 5 मोजू शकता. 1 2 3 4 5 6 हा झाला पृष्ठ. त्याच्यानंतर आता पहा शिरोबिंदू. जेवढे तुमचे इष्टिका चितीला शिरोबिंदू आहेत तेवढेच तुमच्या घनाला सुद्धा आहेत. पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि कडा सुद्धा तेवढ्याच आहेत जेवढ्या तुमच्या इष्टिका चितीला आहेत. 12 सेम आहे, फक्त ह्याचे जे पृष्ठ असतात हे चौरसाकृती आहेत आणि याचे जे पृष्ठ आहेत ते आयताकृती आहेत. काही आयताकृती आहेत आणि काही इकडे चौरसाकृती आहेत, आहे की नाही. हे चौरस आहेत पण हे आयताकृती आहेत. म्हणजे हा फक्त थोडक्यात थोडासा फरक आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. तर याच्या कडा पहा आपण. आता मी तुम्हाला कडा मोजून दाखवते कशा प्रकारे मोजायच्या. आपण नंबरिंग त्याचे घालवलेले आहेत. आता कडा पहा. ही 1 कड 2 3 4 ह्या जशा वरच्या तशाच 5 6 7 8 आणि आता पहा 9 10 11 12 बरोबर 12 कडा आहेत. हा आहे घन, म्हणजे याला क्यूब म्हणतात. आणि तुमच्याकडे जर मोजताना जर हा नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा हा खेळण्यातलं जे असतं ते वापरू शकता. हा घन म्हणजे हा एकदम छान कडा कोपरे पाहण्यासाठी, शिरोबिंदू पाहण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडण्यासारखी गोष्ट आहे. तर हे झालं आपलं घनबद्दल. घन हा त्रिमितीय आकार आहे. आता आहे त्रिकोणी चिती. आता त्रिकोणी ह्या शब्दातच तुम्हाला समजलं असेल त्रिकोणी म्हणजे काय. तर पहा इथं एक असं कागदांचं एक घडण केलेली असते पहा, आणि ती जर आपण उघडून पाहिली तर अशा प्रकारे येते. तर शेजारी आकृतीतील तळाच्या व वरच्या पृष्ठभागाचा आकार कोणता आहे, बाजूंचे पृष्ठभाग कोणत्या आकाराचे आहेत, अशा आकृतीला त्रिकोणी चिती म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्रिकोणी चिती. आता त्रिकोणी चिती आपल्याकडं जी आहे तर ती कोणती आहे, तर त्रिकोणी आता ही जी आहे आपल्याकडे पहा त्रिकोणी चिती म्हणजेच घन आपण हा म्हणू शकतो. हा त्रिकोणी चिती आहे. आता इथं ही जी आकृती समजते ही, तर अशा प्रकारे आहे पहा. तर आता ही दिसते तुम्हाला, ही झाली त्रिकोणी चिती. तुम्ही जर ही उघडली, ह्या कागदासारखंच असते. याच्यामध्ये खालचा पृष्ठभाग हा त्रिकोणी आहे, हा त्रिकोणी आहे आणि हा पहा अशा प्रकारे ह्याचे आयताकृती आहे ते. तर आपण या त्रिकोणी चितीला पृष्ठे किती आहेत. आता हा त्रिकोणी चिती आहे, याचे पृष्ठ पहा अशा प्रकारे आहे. ही त्रिकोणी चिती लक्षात घ्या. दिसलं? याला आता पृष्ठे म्हणजे सपाट पृष्ठ कोणती आहेत पहा. हा एक पृष्ठ आहे, त्याच्यानंतर हा दुसरा, हा तिसरा, हा खालचा चौथा आणि हा आहे 5वा. सगळे पृष्ठ आपण मोजून झालेले तिचे 5 आहेत पहा. त्रिकोणी म्हणजे पहा 3 असे असतात, 1 2 3 हे फिरणारे, आणि हा वरचा आणि खालचा हा असा, हा वरचा खालचा, आणि हे त्रिकोणी म्हणजे 1 2 3 बाजू आहेत की नाही, आणि म्हणून याला पृष्ठे आहेत 5. किती आहेत? 5. आता याला शिरोबिंदू. याला पृष्ठे म्हणजे हा त्रिकोणी पृष्ठभाग आहे, हे 2 त्रिकोणी पृष्ठभाग आहेत पहा, हा एक आणि खालचा एक असा, आणि हे जे 3 आहेत बाकीचे 1 2 3, तर हे जे आहेत हे आयताकृती आहेत पृष्ठ. आता शिरोबिंदू आपण पाहणार आहोत. तर शिरोबिंदू आता याचं आपण नंबरिंग घालूया. शिरोबिंदू आता पहा. शिरोबिंदू म्हणजे याचे जे कॉर्नर असतात एकदम ते 1, हा दुसरा शिरोबिंदू,
तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा. आपण एक लक्षात घ्यायचं शिरोबिंदू कसे मोजायचे. तर आपण हे तळाचे जे आहेत 1 2 3 4, त्याच्यानंतर 5, आपण अशा प्रकारे जर ठेवला तर शिरोबिंदू मोजायला सोपं जाईल. पहा, हा 1, हा 2, हा 3. आता पुन्हा तो मोजण्यात येणार नाही आपला, एवढी काळजी घ्यायची आहे. 3 4 5 आणि 6 हे झाले 6. आता जेव्हा आपण हा मोजला म्हणजे हा वरचा आला, पहा तुमचा, हा मोजला म्हणजे हा आला, हा मोजला म्हणजे हा आला, म्हणजे ह्याला पहा अशा प्रकारे ह्याला 6 शिरोबिंदू आहेत. पहा, तर या आकृतीला 6 शिरोबिंदू आहेत. पहा, तुम्ही नीट मोजा, टिंब करून घ्या तुम्ही असे 1 2 3 आणि हेच 3 इकडे आहेत. म्हणजे जर तुम्ही जर असे मोजले तर वरचे 3 आणि हे खालचे 3, तर वरचे 3 आणि खालचे 3 मिळूनच तुमचा असा हा त्रिकोणी चिती तयार झालेला आहे. पहा, इथून तुम्ही लक्षात घ्या, हे 3 शिरोबिंदू आणि खालचे 3 शिरोबिंदू इकडच्या साईडचे, कारण हेच शिरोबिंदू पहा, हा शिरोबिंदू याचा पण आहे, हा याचा कॉमन आहे, हा याचा कॉमन आहे, त्यामुळे ते डबल डबल मोजण्यात आपल्याला यायला नकोत, ते कॉमन राहणार आहेत. 6 शिरोबिंदू आहेत. आता याच्यामध्ये कडा ज्या म्हणतो आपण, तर त्या कडा म्हणजे, तर लक्षात घ्या कडा कशा असतात. याच्यामध्ये पहा, ही एक कड, ही दुसरी आणि ही तिसरी, ह्या 3 झाल्या. त्याच्यानंतर आता आपण असं करा, 4 5 6 7 8 9, ह्याला कडा आहेत 9, ह्याच्या कडा पहा 9 आहेत. लक्षात घ्या, अशी आपण आकृती केली तर तुम्हाला चांगले समजेल. पहा, कडा, ही एक कड, ही दुसरी, ही तिसरी, त्याच्यानंतर आता ही चौथी, ही 5वी, ही 6वी, ही 7वी आणि ही 8वी, सॉरी 8 कडा आहेत. पहा, तर पाहायला 9, 1 2 3, ह्या 3 झाल्या, 4 5 6 आणि 7 8 9, याला 9 कडा आहेत. त्रिकोणाची चितीला 9 कडा आहेत. तुम्ही याचं तुम्हाला जर असं छान मोजायचं असलं तर लक्षात घ्यायचं. पहा, कडा म्हणजे ही 1, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी आणि ही 6वी, उलटी करा 7वी 8वी आणि ही 9वी, अशा 9 कडा आहेत. ह्या त्रिकोणी चितीला किती कडा आहेत? 9. त्याच्यानंतर आपण जो पुढचा आकार पाहणार आहोत तो आहे दंडगोल, म्हणतो त्याला, किंवा वृत्तचिती. वृत्त चिती किंवा त्याला शब्द आहे दंडगोल. आपल्याला हा शब्द चांगल्या प्रकारे माहिती आहे, वृत्तचिती किंवा आपण त्याला पिरामिड मग सुद्धा म्हणतो. तर हा आहे, सॉरी पिरामिड पेक्षा दंडगोल, सिलेंडर म्हणतात त्याला, दंडगोल हा अशा प्रकारे, ह्यालाच म्हणतात वृत्तचिती किंवा दंडगोल. आता हा वृत्तचिती पहा, हा एक त्याचा तळ असतो, तळ म्हणजे हा तळाचा भाग. वृत्तचिती किंवा दंडगोललाच आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात तर सिलेंडर. हा सिलेंडर सारखा दिसतो. पहा, आपले डबे जे असतात हे अशा प्रकारचा आकार असतो आपल्या डब्यांचा. आपला तळ पहा, याच्यामध्ये हे परिचित वृत्तचितीचं सर्वात परिचित उदाहरण आहे. डबा बंद असेल तर ही बंदिस्त वृत्तचिती असते आणि या आकाराचा तळ वर्तुळाकार असतो. हा तळ आणि हा तळ पहा कसा वर्तुळाकार आहे. तळ
याचा वर्तुळाकार असल्याने याला म्हणतात वृत्तचिती. आणि वृत्त म्हणजे काय? वर्तुळ. वृत्ताचा अर्थ काय? तर याला म्हणतात वर्तुळ. आणि म्हणून या आकृतीला नाव पडलेलं आहे वृत्तचिती किंवा याला दंडगोल म्हणतात. तर या बंदिस्त वृत्तचितीला पहा, 2 वर्तुळाकार पृष्ठ आहेत. हा एक पृष्ठ आहे आणि हा एक पृष्ठ आहे. अशी किती पृष्ठ आहेत वर्तुळाकार? 2. वर्तुळाकार सपाट पृष्ठे किती आहेत? 2. आणि एक वक्र पृष्ठ आहे. हे जे आहे ते पूर्ण हे असं जे आहे ते वक्र आहे, म्हणजे हे फिरवलं. हा एक सपाट आहे. हे सपाट आहे की नाही? हे आणि हे सपाट आहे, पण हे वक्र आहे. म्हणजे असं आपण रोल करतो की नाही, लाटणं लक्षात घ्या. आपल्या घरातलं लाटणं कसं असते? गोल गोल असं. हे असं लाटण्यासारखं आहे. आणि म्हणून हा जो याचं पृष्ठ आहे हे एक काय, हे असं अशा प्रकारचं वक्र पृष्ठ आहे एक. आणि हे सगळं एकामध्येच गणलं जातं. आणि सपाट 2 आहेत, 1 आणि 2. त्याच्यानंतर वृत्तचितीला 2 वर्तुळाकार कडा असतात. 2 वर्तुळाकार कडा म्हणजे ही एक कड आणि ही एक कड. याला कडा किती आहेत? वर्तुळाकार कडा 2 आहेत आणि त्या पण वर्तुळाकार आहेत. आता इथं तुम्हाला हे पहा, इथं हे वर्तुळाकार पृष्ठ आहे खालचं. हे अशी कड म्हणजे ही अशी गोल, आणि हे फिरणार आहे हे पृष्ठ आहे. हे एक वर्तुळाकार पृष्ठ. लक्षात घ्या, हे सपाट पृष्ठ, हे पण सपाट. हे आहे वक्र पृष्ठ एक तिसरं. त्याच्यानंतर कडा म्हणसान तर ही एक वर्तुळाकार कडा आहे. पहा, ही कडा म्हणजे अशी, आणि ही दुसरी कडा अशा प्रकारे. तर ह्या 2 कडा आहेत. आणि याला एकही शिरोबिंदू नाहीये. कुठंतरी याचं असं जुळलेलं आहे का टोक, की हा शिरोबिंदू आहे, की इथं शिरोबिंदू आहे, इथे शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू कधी तयार होतो? जेव्हा एखादी आकृती आपण अशी काढतो तेव्हा हा शिरोबिंदू असतो, हा शिरोबिंदू असतो, हा असतो हा. परंतु या आकृतीला एकही शिरोबिंदू नाहीये. याला एकही शिरोबिंदू नाही. म्हणजे याचं वैशिष्ट्य पहा अशा प्रकारे आहे. आणि अशा प्रकारे हे वृत्तचिती जर तुमच्या घरी उदाहरण पाहायचं असलं तर एक आपला डबा घ्या किंवा आपली काय वॉटर बॉटल घ्या. एकदम छान उदाहरण. वॉटर बॉटल किंवा लाटणं जर म्हटलं तर लाटणं घ्या. फक्त लाटण्याला दोन्ही साईडनं असं आपण लाटण्यासाठी असतं, धरायसाठी ते असतं. ते सोडून जर म्हटलं मधला भाग तर तो वृत्तचितीचा आहे. हे थोडक्यात असं लाटणं आहे तुमचं. हा वृत्तचिती. त्याच्यानंतर पहा आपल्याला एक पहा कॅरम बोर्ड जेव्हा आपण खेळतो तेव्हा अशा प्रकारची चवड असते. ही चवड जर अशी झाली तर ही सुद्धा पहा बिस्किट एकमेकावर अशी गोलाकार ठेवली तर त्याचा आकार सुद्धा अशा प्रकारे होतो की नाही. इथं पहा हे कॅरमचे सोंगटे एकमेकावर ठेवल्या की तो आकार जो तयार होतो तो वृत्तचितीचा आकार तयार होतो. आता पहा पुढचा जो भाग आहे आपल्याला तो पाहायचा आहे. ही झाली वृत्तचिती. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे पहा सूची. त्याला म्हणतात सूची. आता सूची म्हणजे काय पहा तर इथं पहा आपल्याला एक छान इथे एक घडण दाखवलेली आहे. त्रिकोणी पृष्ठी सारख्या आकाराची असणारी ही आकृती आहे. या कडावर कापून घ्या आणि चौकोनाच्या ठिपक्यांच्या ओळीवर दुमड घालून एबीसीडी. आता हे तुम्हाला फक्त एवढं सांगते की याच्यामध्ये तुम्हाला खाली दाखवण्याप्रमाणे आकार दिसेल. याच्या तळाचे पृष्ठ चौकोनी आहे आणि उभी 4 पृष्ठ आहेत. तर या प्रकारच्या आकृतीला सूची म्हणतात. पिरॅमिड म्हणजे त्रिमितीय आकाराचे वरचे टोक सुई सारखे असते. सुई ह्याचं जे वरचं टोक आहे ते सुई सारखं असतं आणि याला सूची का म्हणतात तर त्याचं टोक सुई सारखं असतं म्हणून त्याला सुई किंवा आपण सुई म्हणजे सूची. तर याच्यापासून पहा याच्यामध्ये आपल्याला 2 आकृत्या मिळतात. एक त्रिकोणी सूची आणि चौकोनी सूची. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला चौकोनी सूची दाखवणार आहे.
तर पहा ही आहे चौकोनी सूची, याला चौकोनी घनाकृती सुद्धा म्हणतात. ही पहा, आता तुम्हाला ही चौकोनी सूचीबद्दल मी सांगणार आहे. या चौकोनी सूची. सूची म्हणजे याचं टोक पहा सुईसारखं असतं. हे सुईसारखं टोक आहे म्हणून याला सूची म्हणतात. आता याला चौकोनी सूची का म्हणतात, तर याच्या पहा याला या आकाराच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठे जे आहेत ते आपल्याला पहिल्यांदा समजले पाहिजेत. तर हे चौकोनी सूची याला पृष्ठ पहा 5 आहेत. 1 2 3 आणि हे 4. आता 5वं कोणतं आहे तर हे तळाचं. हे 5. जेव्हा 4 बाजू नसतात तेव्हा खालचा जो आहे तो तळ आहे की नाही, तो तर मोजावा लागणार ना. तर हा जो आहे तो आहे पृष्ठे. चौकोनी सूचीला पृष्ठे म्हणजे किती आहेत 5. चौकोनी म्हटलं की 4 पृष्ठ ऑलरेडी आहेतच, आहे की नाही. आणि खालचा जो आहे तो 5वा. पहा मी तुम्हाला दाखवलेला आहे 1. आणि त्यासाठी मी नंबरिंग टाकले म्हणजे आपल्याला मोजायचं कोणतं. हा पहा 1 2 3 4 आणि खालचं 5, आहे की नाही. ही झाली चौकोनी सूची. आता याला शिरोबिंदू किती आहेत तर ते सुद्धा आहेत 5. कसे पहा शिरोबिंदू. आता पहा शिरोबिंदू म्हणजे आपण शिरोबिंदू कधी कुठं तयार होतो तर इथं. आता इथं पहा हा शिरोबिंदू आहे. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 आणि हा जो वरचा आहे तो 5वा. आता तुम्ही म्हणाल की हा शिरोबिंदू, आता इथं लक्षात घ्या, हा शिरोबिंदू घेतला काय आणि इथं घेतला काय म्हणजे ह्याचा आलाच. हा इथं घ्या, हा इथं घ्या, म्हणजे खालचे 4 शिरोबिंदू, हा वरचा 1, असा 5 शिरोबिंदू असतात. आता याला कडा किती आहेत. कडा म्हणजे आता आपल्याला 8 कडा आहेत. याला 8 कडा कशा आहेत पहा. आता मी तुम्हाला कडा दाखवते. इकडे लक्षात घ्यायचं. ह्या चौकोनी चिठी आहे म्हणून ही एक कड, 1, ही दुसरी, 2 3 आणि 4. ह्या 4 झाल्या. 4 कडा झाल्या ह्या अशा 4. हे अशी आकृती असल्यामुळं 4. आणि ह्या खालच्या 4, 1 2 3 4. ह्या झाल्या एकूण 8. पहा ही आकृती आहे. त्याला चौकोनी घनाकृती सुद्धा म्हणतात. अशा प्रकारची आकृती आहे. पहा कडा कशा मोजायच्यात इथंच ठेवते मी. 1 2 3 आणि ही इकडची 4 आहेत. आणि उलट करा 5 6 7 8. आणि हा एक वरचा काय हा शिरोबिंदू असतो की नाही, हा शिरोबिंदू असतो हा. आणि हे खालचे 4 म्हणून हा 5 शिरोबिंदू आपण पाहिजे. म्हणजे 5 चौकोनी सूचीला त्याच्यापेक्षा एक पृष्ठ शिल्लक असतं. त्रिकोणी असलं तर त्याच्यापेक्षा एक जास्त असणार आहे. खालचं तळ लक्षात घ्यायचं. एक पृष्ठ म्हणजे त्याचे 4 आपण पृष्ठ लावले की नाही एकमेकांना. समजा आता आपण घर वगैरे पृष्ठाचं करतो, जेवढे आपण त्याला तो लावतो ते पृष्ठ असतात की नाही. तर इथे चौकोनी सूची तयार होताना 4 पृष्ठ लागले. 1 2 3 4 आणि खालचं तळ लागणार की नाही, नाहीतर ती उघडीच आकृती तयार होईल. आणि ही झाली चौकोनी सूची. आता दुसरा जो आहे ते आहे त्रिकोणी सूची. ही झाली चौकोनी म्हणजे याला 4 पृष्ठ असतात. आता त्रिकोणी सूचीला किती असणार आहे. सूची म्हणजे ह्याच्यात लक्षात घ्यायचं त्याचं सुईचं सारखं टोक असते आणि ती अशी म्हणजे अशी घनाकृती असते. बरोबर आहे. तर ही त्रिकोणी सूची आता लक्षात घ्या. त्रिकोणी सूची जी आहे आपल्याकडं ही पहा त्रिकोणी घनाकृती. ही जी आहे ती चौकोनी आहे, ही त्रिकोणी आहे. ही चौकोनी आहे आणि ही त्रिकोणी. आता त्रिकोणी मध्ये पहा तुम्ही इथं पहा दिसलं. आता याला पहा, याला त्रिकोणी सूचीला आपल्याला पाहायचं आहे की याला आपण सर्वप्रथम पाहणार आहोत पृष्ठे किती आहेत. पृष्ठे म्हणजे आता त्रिकोणी आहे म्हणून पहा तुम्हाला नंबरिंग टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. हे एक पृष्ठ,
हे दुसरं, हे तिसरं. किती झाले? 1 2 3. आणि खालचं जे एक आहे त्रिकोणी पृष्ठ आहे. मगाशी आपण जे पाहिलं चौकोनी सूचीचं ते चौरस होतं खालचं, आहे की नाही. इथं एक पृष्ठ होतं, हे चौकोनी होतं. परंतु ह्या त्रिकोणी सूचीमध्ये 3 पृष्ठ असतात आणि खालचं एक, म्हणजे एकूण 4. समजलं असेल हे तुम्हाला. पहा अशा प्रकारे हे एक पृष्ठ, हे दुसरं, हे तिसरं आणि खालचं चौथं. आता याला शिरोबिंदू. मगाच्या प्रमाणेच पहा, मगाशी आपण पाहिलं की जेवढे पृष्ठ होते तेवढे शिरोबिंदू होते. इथं सुद्धा तसंच आहे, जेवढे पृष्ठ तेवढे शिरोबिंदू. 1 2 3 आणि हे 4. आता राहिला भाग कडा. आता मगाशी आपण 8 कडा पाहिल्या, आता इथं मोजून दाखवायचे. मोजून दाखवते मी तुम्हाला. कडा ही एक कड, एक दुसरी, ही तिसरी. आता खाली 4 5 6, तर याला कडा आहेत 6. आणि आपण मगाशी चौकोनी सूची पाहिली त्याला 8 कडा होत्या. म्हणजे चौकोनी एक भाग जास्त असल्यामुळे अर्थातच त्याच्या 2 कडा ज्या आहेत त्या अशा प्रकारे वाढल्या. ह्या वाढल्या आणि 4 पृष्ठ होते, हे 4 कडा येत होत्या. इथं 3च आहेत. ह्या उभ्या पहा, ही एक कड, ही दुसरी, ही तिसरी आणि आता 4 5 6, तर 6 कडा आहेत. तर हे तुम्हाला समजलं असेल एवढं. आता पुढचं जे आहे आपलं पहा, तर चितीच्या तळाचा पृष्ठभाग व वरचा पृष्ठभाग हे सारखे असतात. त्रिकोणी, चौकोनी इत्यादी चितींचे उभी पृष्ठे आयताकृती असतात. आता इथं आपण मगाशी पाहिलं की चिती जर घेतली आपण ही अशा प्रकारे, त्याचा वरचा पृष्ठभाग आणि तळाचा पृष्ठभाग हे सारखे असतात. पहा, हा आणि हा भाग सारखा असतो. आणि त्रिकोणी, चौकोनी इत्यादी चितींची उभी पृष्ठे आयताकृती असतात. आता त्रिकोणी किंवा चौकोनी जर चिती घेतली आपण, तर त्यांची उभी पृष्ठे काय असतात? आयताकृती असतात. सूचीची उभी पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. सूची असतात त्याची उभी पृष्ठे त्रिकोणाकृती. ही सूची आहे, याचा टोक असा आहे आणि याची उभी पृष्ठे पहा त्रिकोणाकृती आहे. हा त्रिकोण आहे की नाही, याची पृष्ठे त्रिकोणाकृती असतात आणि याची पृष्ठे चौकोनाकृती असतात. हा फरक आहे ह्या चितीमध्ये आणि ह्या सूचीमध्ये. त्याच्यानंतर पहा, आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे तो आहे शंकू. कोण म्हणतात? आईस्क्रीमचा कोण तुम्ही पहा अशाच प्रकारचा असतो. एकदम छान कोणचं उदाहरण, आईस्क्रीमचाच कोण आपण लक्षात घेतो, कोणच म्हणतो आपण त्याला. तर ही जर विद्युषकाची टोपी किंवा हे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये पहा, ह्या शंकूच्या टोकाला शंकूचा शिरोबिंदू म्हणतात. हा जो आहे इथं सुद्धा पहा, ही टोपी आहे, ह्याला शिरोबिंदू म्हणतात. पुढचा भाग आहे आपला तो काय? शंकू. आता हा आहे शंकू, कोण. त्यालाच काय म्हणतात? इंग्लिशमध्ये कोण म्हणतात. तर हा कोण पहा अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या. हा आहे आणि मी आकृती काढून दाखवण्याच्या प्रत्यक्षात दाखवते बघा आहे. तर हा आहे, हा शिरोबिंदू असतो. याला काय म्हणतात? शिरोबिंदू. हा वरचा टोक त्याला म्हणतात शिरोबिंदू. त्याच्यानंतर शंकूला एक वक्रपृष्ठ कोणतं आहे? आता हे असं गोल फिरणार, हे असं, हे लक्षात घ्या. हे आहे त्याचं वक्रपृष्ठ. हे काय आहे? असं हे इथून असं समजा, हे असं लक्षात घ्या. हे आहे वक्रपृष्ठ, गोल गोल फिरते ना हे असं, त्याला म्हणजे त्याच्या आपण असं हे गेलं, हे पृष्ठच आहे ह्याचं, पण हे वक्र आहे. हे आहे वक्रपृष्ठ. म्हणजे थोडस आत घ्या, हे जे फिरतं ना ह्याचं असं ते. आता खालचं जे आहे वर्तुळाकार पृष्ठ आहे, हे खालचं, हे सुद्धा वर्तुळाकार आहे, गोल आहे की नाही. आणि ही कड सुद्धा आहे ती वर्तुळाकार आहे. पहा, हे पृष्ठ वर्तुळाकार आहे आणि कड सुद्धा वर्तुळाकार आहे. अशी ही आहे कड, याला म्हणतात कड. आणि
खालचं जे आहे वर्तुळाकार पृष्ठ म्हणजे हे पूर्ण हे 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 पूर्ण पृष्ठ आहे, वर्तुळाकार पृष्ठ. तर बंद नसलेल्या शंकूला एक वक्र पृष्ठ आणि एक वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ नसते. याला सपाट पृष्ठच नाहीये. हे झाले शंकू, आपला कोन. तर याच्यामध्ये काही आपल्याला शंकूचं आपल्याला सहज समजते. आणि शेवटचा आहे आपला गोल. तर आपल्याला गोलचं उदाहरण सांगण्याचं काही असं वेगळं तुम्हाला हे नाहीये. तर गोल म्हणजे आपला चेंडू घ्या, गोटी घ्या. आपल्या घरामध्ये गोल एक बऱ्याच वस्तू असतात. तर पोकळ गोल नको, म्हणजे ह्या अशा भरीव गोल पाहिजेत. ह्या लाडू घ्या, चेंडू घ्या किंवा गोळा फेकीचा धातूचा गोळा, या आकारांना गोल म्हणतात. आणि याला पहा एकच वर्तुळाकार पृष्ठ असते अशा प्रकारे. हा जो आहे याला हा गोल आहे. आता गोलचं मला तुम्हाला चित्र दाखवायचं काम नाहीये, कारण तुम्ही गोटी घ्या. तुमच्या घरामध्ये जर गोटी असली, लाल गोटी घ्या छोटीशी किंवा चेंडू घ्या. तर हे हे जे असतं एकच हे असतं, ते हे वर्तुळाकार वक्राकार पृष्ठ आहे एक, आणि ते एकच आहे. म्हणजे एकच वर्तुळाकार, एकच वक्राकार. वर्तुळाकार एवढ्यासाठी माझ्या तोंडात येते की हे वर्तुळ असल्यामुळे, पण ते वक्र आहे, वाकडं आहे. वक्रचा अर्थ वाकडं, म्हणजे असं वाकडं आहे म्हणून त्याला वक्राकार पृष्ठ आहे. आणि गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतो. याला दिसते काही हा की शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू कधी तयार होतो? अशा प्रकारे इथं जेव्हा रेषा जुळतात एकमेकांशी आणि तिथं शिरोबिंदू तयार होत असतात. मी मगाशी तुम्हाला आयताचं उदाहरण दाखवलं, जे कॉर्नर असतात, कोपरे म्हणतात. डायरेक्ट असं लक्षात घ्या, कोपरा. शिरोबिंदूचा अर्थ काय? कोपरा असतो. तर तो जो टोक असतं त्याचं, ते जुळलेलं असतात. कोणत्या तरी 2 रेषा, कोणत्या तरी 3 रेषा. म्हणून म्हणजे समजा आता इथे त्रिकोण जर घेतला, हा झाला शिरोबिंदू ह्याचा. म्हणजे हे दोन शिरोबिंदू ही रेषा जुळवतात, किंवा हे 2 शिरोबिंदू ही रेषा. तर याच्यामध्ये एकही कडा किंवा शिरोबिंदू नसतो. तर मी तुम्हाला पहा याचं उत्तम उदाहरण दाखवते. तर ते आहे माझ्याकडं बॉल असतो आपल्याकडं, किंवा आपल्या घरामध्ये पहा गोटी असते. तर ही जी गोटी आहे पहा, हे तुमचं गोलचं उत्तम उदाहरण आहे ना. ही गोटी किंवा लाडू घ्या, चेंडू घ्या. माझ्याकडे सध्या दाखवायला गोटी असल्यामुळे मी तुम्हाला गोटी दाखवली. पायाला ही वक्राकार कडा आहे, म्हणजे एक वक्राकार पृष्ठ आहे एकच. याला कड कोणतीच नाही आणि शिरोबिंदू सुद्धा नाही, अशी म्हणून ती अशी घरंगडते बघा. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत अशा काही संकल्पना समजून घेतल्या. तर त्या कोणकोणत्या होत्या आपण पाहिलं. ही होती इष्टिका चिती. दुसरा आपण पाहिला हा घन. त्याच्यानंतर एक होती तिसरी, ती होती त्रिकोणी चिती. त्याच्यानंतर आपण पाहिली हे त्रिकोणी चिती. त्याच्यानंतर हे पाहिलं त्रिकोणी सूची. हे होती चौकोनी सूची. हा होता आपला शंकू. आणि तुम्हाला मी गोटी दाखवली होती. ही आहे आपली गोल. तर हे पहा, चिती ज्या म्हणतात आपण, ह्या 1 2 3 ह्या चिती आहेत. आपण प्रिझम म्हणतो त्याप्रमाणे. आणि हे आहेत सगळ्या सूची. पायाला असे टोक असतात आणि म्हणून त्याला सूची म्हणतात. आणि हे एवढे आकार आपण आज शिकलेलो आहोत. तर त्याच्यानंतर आपण हा एक दंडगोल सुद्धा पाहिला होता, वृत्तचिती. म्हणजे पहा, आपण
ओढून पाहूया. इष्टिका चिती, घन, त्याच्यानंतर होती ही त्रिकोणाकृती घन किंवा त्रिकोणी चिती म्हणतात याला. त्याच्यानं आपण पाहिली वृत्त चिती किंवा दंडगोल, सिलेंडर. त्याच्यानंतर आपण पाहिलं चौकोनी सूची, म्हणजे ही खाली चौकोन असतो आणि 4 पृष्ठ असतात म्हणून चौकोनी सूची. त्याच्यानं पाहिली ही त्रिकोणी सूची आणि त्याच्यानंतर हा पाहिला शंकू आणि सर्वात शेवटी पाहिला हा गोल. तर आपण आज एवढे आकार शिकलो, 8 आकार जवळजवळ शिकलो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यांच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठ यांच्याविषयी सुद्धा तुम्ही छान तुम्हाला मी अतिशय ज्याप्रमाणे प्रत्येक बाजू कशी आहे ती सुद्धा सांगितली. आकृतीच्या सहाय्याने म्हणजे ह्या वस्तू असल्यामुळे हे त्रिमितीय आकार नजरेसमोर असल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजले असतील आणि माझा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा. आणि महत्त्वाचं माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.